नमस्कार. महाराष्ट्रीयन जेवण म्हटलं की झुणका भाकरी. पोट भरेल पण मन भरणार नाही असे अप्रतिम चवीचा झुणका आणि पिठलं. त्यासाठी इथे साहित्य घेतलेलं आहे: बेसन पीठ 1 वाटी, तांबडं तिखट, बारीक चिरलेला लसूण, 1 चिमूट हिंग आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. चला तर मग करूयात झुणका. कढईमध्ये 1 चमचा तेल टाकून घेतलेलं आहे. त्यामध्ये टाकूयात अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, लसूण टाकूयात चिरलेला. तेलावर चांगला गुलाबी करून घेऊयात. त्यामध्ये टाकूया थोडीशी चिरलेली कोथिंबीर, चिमूटभर हिंग, दोन चमचे लाल तिखट. तिखट तुम्हाला जसे लागेल त्या पद्धतीने टाका. चवीपुरते मीठ, हलवून घेऊया. त्यामध्ये टाकूयात 1 वाटी पाणी. घट्ट बेसनासाठी पाण्याचा वापर कमीच करायचा आहे. 1 वाटी पाणी घेतले. गॅस फुल ठेवून पाणी उकळून घेऊ. त्यामध्ये थोडीशी टाकूयात चिरलेली कोथिंबीर. पाण्याला चांगली उकळी आली की त्यामध्ये टाकू बेसन पीठ. एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. जेवढं बसेल तेवढं टाकून घेऊयात आणि हलवूयात. सतत हलवत राहायचे म्हणजे बेसनामध्ये गाठी होणार नाहीत. एक 10 ते 15 मिनिटं छान शिजवून द्यायचं बेसन. हलवायचं एकसारखं पुन्हा, म्हणजे ते सगळीकडनं शिजेल. तयार झालेला झुणका डिशमध्ये काढून घेऊ. त्यावर कोथिंबीर टाकू. छान झुणका तयार आहे. भाकरीबरोबर खायला घ्या. कसा झालाय ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.